having clause. The having clause is used to apply filter on a result of group by based on the specific condition. म्हणजे स्पेसिफिक कंडिशनच्या बेसिसवर ग्रुप बायच्या रिझल्ट्सना फिल्टर लावायसाठी वापरतात. कसं तर where clause places condition on selected column, whereas having clause places condition on groups created by the group by. group by मध्ये जे ग्रुप बनतात त्याच्यावर कंडिशन ठेवली जाते, त्याच्यावर हॅविंग द कंडिशन. आणि व्हेअर कंडिशन सिलेक्टेड कॉलमवर कंडिशन सिलेक्टेड कॉलम्सवर कंडिशन व्हेअरनी ठेवली जाते. तर ग्रुप बायमधनं जे रिझल्ट आहेत त्याच्यावर कंडिशन हॅविंगनी ठेवली जाते. म्हणजे त्याचा सिंटॅक्स कसा आहे, सिलेक्ट कॉलम नेम किंवा नेम्स म्हणजे मल्टिपल कॉलम्स असतील तर फ्रॉम टेबल नेम, त्याच्यानंतर व्हेअर ही कंडिशन ग्रुप बाय कॉलम नेम हॅविंग कंडिशन. ओके, आता आपल्या एक्झाम्पलमध्ये ते आपण वापरू. म्हणजे आता इथे कसं इम्प्लिमेंट करता येईल आपल्या एक्झाम्पलमध्ये, स्टुडंटच्या एक्झाम्पलमध्ये ते वापरू. हॅविंग क्लॉज कसं वापरता येईल आपल्याला ते बघूयात. तर सिलेक्ट, तर आता व्हेअर कंडिशन, व्हेअर आता इथं आपण समजा व्हेअर क्लास इज सेकंड ग्रुप बाय, व्हेअर ग्रुप बाय डिव्हिजननी समजा ग्रुप केलं ए, आणि हॅविंग कंडिशन म्हणजे पर्टिक्युलर क्लासमधल्या पर्टिक्युलर डिव्हिजनच्या मुलं ज्यांना 85% पेक्षा जास्त मार्क आहेत. तर ते कसे काढायचे, तर सिलेक्ट सिरियल नंबर, नेम, क्लास, डिव्हिजन, मार्क्स फ्रॉम स्टुडंट्समधून हे सिलेक्ट करा. व्हेअर class is equal to second. Okay, group by डिव्हिजन वाईज ग्रुप करा. ग्रुप बाय डिव्हिजन हॅविंग मार्क्स मोर दॅन 85. ओके.